हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज तुम्हाला माहिती आहे आज काय आहे. आज गणपती बाप्पा येणार आहे. तर मी मस्त अशी नटून पटून बसली आहे. आता मला एक काम दिलं आहे रांगोळी काढायचं. मग ते मी रांगोळी काढून झाल्यावर मी जाणार माझ्या बाप्पाला आणायला. आणि मी आहे माझ्या मामाच्या गावी. आणि माझ्या मामाच्या गावी गणपती असतो. म्हणजे यांचं कसं असतं ते वर्षाला असते. ह्या वर्षी तर पुढच्या वर्षी नसणार, नंतर असणार. 1 वर्ष आड करून असते. तर असं डेकोरेशन पण खूप स्पेशल आहे, जे मी तुम्हाला नंतर दाखवेन बाप्पा आल्यावर. आणि हां, माझ्या मामाचं घराचं होम टूर पण करणार आहे मी आज. तर आता आमच्या इथे मोदकची तयारी चालू आहे. बघा, माझी मावशी मोदकचं चुरणच ना चून म्हणून चुरण. तुझ्यानंतर माझी आई काय करते काय मी खोबरं भरून ठेवते. आमची आहे चूल. आणि आता आम्ही गणपती बाप्पाला आणायला जाणार. त्याच्यानंतर मी पण गणपती बाप्पासाठी मोदक बनवणार. त्यांनी छोटी बहीण माझी, जिला मी रेडी केलं आहे. आणि माझी आई. नमस्कार. घेऊन गावी मला असं बाहेर फोटोज वगैरे काढायचे होते, पण आमच्या गावी पाऊस इतका आहे की कायच बोलू. म्हणून मी हे असं घेऊन फिरते. तर मजा येते. ड्रेस भिजला तरी चालेल, पण फोटो इज अ मॅन्डेटरी. हां, आणि हे आमचं घर जे मी माझ्या इन्स्टावर स्टोरी ठेवलेली. तर माझा फ्रेंड वगैरे मला मेसेज करतात की रात्रीचं खेळ चाले वगैरे. आमचं तसंच काइंड ऑफ घर आहे. मी माझ्या घराचा होम टूर देईन बाप्पा आल्याच्या नंतर. इथं उडतं फास्ट फूड होतं. गाईज, आता आम्ही आमच्या बाप्पाला आणायला जातो आहे. खूप एक्साइटमेंट आहे. आणि पावसामुळे खूप घोळ होतो आहे. किती पाऊस लागतो यार, पण ठीक आहे. आता पाऊस खूप होता, पण ठीक आहे. पाऊस हमला. आणि हे आमचे छोटू तुम्ही धावता कशाला? ते लोक व्हिडिओमध्ये दाखवत होते, त्याच्यानंतर आता धावत जात आहेत. पण मेंड आहे. मोरया पाठवून गणपती बाप्पा मोरया बोलतात.
तुझ्या काहीच आता आम्ही मोदक बनवतोय. आमच्या घरी बाप्पा कसलं आले पीठ? आहेत. आणि काय आई आई उई उई फक्त करता येते ना. ती माझी मामी बघा, तिने पण मोदक बनवलेत माहितीये. काय काय करते इकडे बघ. तांदूळ निवडते. तिला राहू दे. हा निवड. इकडे तू ये, इकडे धूप आहे काय तर मोदक ओरडा केला तरी काय फरक पडत नाही. थोड्याच बाबा घाबरते. मामी नानू इकडे ये. हे बघ, बापाला नंतर यायला सोना. हो देव बुजुक त्याला. एक वर चार करून येतो ना. नंतर खाली अरे प्रत्येकाचं वेगळं वेगळं आहे ते. ही दोन ठेवले कशा व्हायचे बघ. हे कोणाला हवंय? असं आमच्या समोर मोदक आहे ना, खायचं वाटतंय मला. आणि हे बघा, इतके क्यूट क्यूट मोदक आहेत. ती बाप्पा जेवणार आणि आम्हाला भेटणार असं होतं. अरे एका माणसासाठी दुसऱ्या बॉडीवर किती घालता? हे घालता. आता पप्पा थोडाच वेळ नैवेद्य. गाईस मला ना होम टूर करायचं आहे, पण पावसामुळे आमची लाईट गेली आहे. आणि पार्टीची लाईट आहे ती असते ना, ती म्हणजे चार्ज करून असते, मग ती लाईट पेटते ती आहे. पाऊस इतका आहे सकाळपासून, तर काय सांगू तुम्हाला. तर मला होम टूर मी कधी करणार आहे माहीत नाही. रात्री करीन आरतीच्या आधी, पण मग वरती जेव्हा मी जाईन तर मग बाहेरचं ते नीट दाखवायला भेटणार नाही. मग तो मी दुसऱ्या ब्लॉगमध्ये करून दाखवेन. तर आता मी जातो आहे सगळ्यांच्या घरी गणपतीच्या पाया पडायला. मामी तुला कसं वाटतंय? खूप छान वाटतं. सगळं डेकोरेशन तिची आहे माहिती आहे, तिच्या आयडियानुसार. अच्छा, आम्ही काही जातोय बघ. आमचं हे असं वरती करून हां तळी, जिथे आम्ही विसर्जन करतो. पाऊस खूप आहे आज, खूप म्हणजे खूपच. ते चिखल, आमचे साडी ड्रेस कसं घेऊन जातोय ते आम्हाला माहिती. हे आता तरी ठीक आहे, आधी तर किती चिखल असायची, नुसते पाय भरून जायचे. स्ट्रगल इज रिअल. चल चल यू. मी माझ्या मामीची चप्पल भिजवून टाकले, तर ती मला ओरडते. ती चप्पल मला म्हणाली की मला ओलं कर जरा. ही आमची तळी. इफ. हे बघ. पुढून चल. रस्ता पाठी नाही, रस्ता पाठी नाही केला. मी स्टँड घ्यायला विसरली यार. फोन खूप छोटा वाटतोय मला. फोन नाही, स्क्रीन छोटी वाटते. माझे शब्द जरा वर खाली होतात. ठीक आहे, गावी आलं की असं होतं ना मामी.
मी एक घर करून आलो, पण मला फोटोज काढायचे मला आवडतं. आणि आता हा पाऊस कधी पण येतो नंतर काय. हां, तर माझी मामी कधी गाणं बोलते मी वाट बघते. कोणतं गाणं बोल, तुझा फेवरेट कुठला असेल? गारे वारा हा भरारा नभटी पुसटी पुस, गारे वारा हा भरारा नभटी पुसटी पुस, राणी वनी पानो पाणी, राणी वनी पानो पाणी, मन पाऊस पाऊस, गारे वारा हा भरारा. बस. बघितलं माझी मामी किती छान गाते आणि माझी दुसरी मामी चांगली रांगोळी वगैरे काढते. असं आमच्याकडे टॅलेंट्स आहेत. माझ्या मामा लोकांनी असं चांगलं शोधले आहेत. आणि आम्ही फोटोज काढले नाही, पाऊस आला आम्हाला भिजवायला. असा पाऊस आहे ना यार, खरं तसं नीट सुंदर मुली लोकांना फोटो काढायला देत नाही. आज आमच्याकडे भजन पण आहे. आज होम टूर होत नाही असं मला वाटतं आहे, कारण टाईमच नाही भेटत आहे मला. नाही, जर आज नाही झालं तर काय आला, अजून 7 दिवस आहेत. मी मस्त ब्लॉग करेन होम टूरचा. आणि त्यानंतर हा पाऊस येतो, मला लगेच पोचलं पाहिजे. गाईस, रात्रीच्या जेवणाची मामी आमची भाकरी बनवते. काय हो मामी, काय बनवलात? मल्टीग्रेन भात, हेल्दी मस्त भाकरी आमची फुगते. बघा केवढीशी आहे, बघ तिच्या एवढी आहे. ते लगेच फुगणार बघा, आताच फुगली आहे ती. मामी सारखी. अरे हा त्यांचा येतो. आणि मम्मीला दिली ना, मम्मी आता भाजणार. मला हे आप्पे वाटतंय. काम धंदे नाही आम्हाला, आम्ही व्हिडिओ बनवतो भाकरी करताना. ही मी समंतासाठी बनवली आहे. हो, ही कुठे गेली समंथा? हे बघ, हाय बोल, हाय. से हाय. मामी काय बनवतेस? नेसकॅफे. आमच्या बाजूच्या घरात भजन चालू आहे, पाठून तुम्ही आवाज ऐकू शकता. तर माझी मामी शेफ जी कॉफी बनवते. हे माझे छोटे मित्र आहेत. हे तुझं नाव काय? दुर्वेश. आणि तुझं नाव काय? अथर्व. हे माझे असे छोटे मित्र आहेत जे मला रोज आता हेल्प करणार आहेत व्हिडिओ काढण्यासाठी. करणार ना तू? नाही, हा खूप मस्तीखोर आहे. हा थोडा शांत पण आणि मस्तीखोर पण आहे. बघितला? जाऊ दे, लहान मुलं आहेत म्हणून मी काय बोलत नाही आहे. आता आमच्याकडे भजनावाले येणार आहेत. 11 वाजलेत, परफेक्ट 11 वाजलेत. आणि आता आमच्याकडे भजन आहे पहिल्या दिवशी. हे 12 वाजले, तिथे बघा 11 वाजले. अरे खायचा तू तुका काहीतरी विचारताय ना मी. काय बोलतेस तू? माझी असिस्टंट, तिला मी थांबवून ठेवलंय. आणि ही दुसरी तिची सासू, माझी काकू आजी. आणि हा आमचा पप्पा.
चाय बनवत आहेत. बाजूच्या घरात कॉफी होती आणि आमच्या घरात चाय. परत इथे माझी मामी शेफ, नाही काकूने चाय बनवली आहे मस्त. मस्त आलं घालून. गाईस आताच सगळं भजन आणि सगळं संपलंय. तर आम्ही असं बसलो आहे. तर मी आज मामीकडून माझा व्हिडिओ एंड करणार आहे. तर मामी काय करायला लागतं? लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब. आणि आता आम्ही चाय पितोय गरम गरम, जी काकू आजीनी बनवली आहे. मस्त मस्त चाय आहे मसालावाली. खाल्ली सांगितलं नाही गोड कमी झाली नाही का? बाय बाय.